नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ. मी निशा शिंदे, शिवकन्या निशा शिंदे. प्रशासनाला एकच विनंती की इंदापुरातनं हा मांगूर मासा नष्ट करा. वारंवार त्याच तक्रारीहून जर मी एक तक्रारदार आहे आता, त्याच तक्रारीहून जर त्याच्यावर काही कारवाई होत असेल, तर हे इथनं पुढं म्हणजे पुढचा इशारा आहे की आम्ही आंदोलनाला बसणार आहे. नमस्कार, मी मोहसिन पठाण. सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे आभार की आपण एवढ्या कमी वेळेत सूचना देऊन पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला. तर हे पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे मांगूर, जो NGT नॅशनल ट्रिब्युनल कोर्ट, केंद्र सरकार व राज्य सरकारने ज्या माशाच्या पालनावर बंदी घातलेली आहे, तर इंदापूर तालुक्यात भिगवणपासून ते इंदापूरपर्यंत हा मासा बेकायदेशीररित्या शेततळे बांधून पाळला जातो. आणि ह्याच्या तक्रारी मी 9/7/2026 रोजी प्रशासनाकडे केली होती. त्या कारवाईच्या नंतर माननीय उपविभागीय अधिकारी बारामती तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी इंदापूर तालुक्यातील 6 गावात कारवाईमध्ये एका गाडीत मांगूर तस्करी करताना ती गाडी पकडली. त्यानंतर हे स्पष्ट झालं की इंदापूर तालुक्यामध्ये मांगूर मासा हा पाळला जातो. त्यानंतर 29/7/2026 रोजी मी दुसरी तक्रार केली की हा मांगूर मासा बेकायदेशीरपणे जो पाळला जातोय, जो माणसासाठी शेतीसाठी हानिकारक आहे, या माशाच्या सेवनामुळे मनुष्याला कॅन्सर होऊ शकतो व ह्याचं शेततळ्यातलं जे पाणी ते इतर जमिनीवर गेले तर ती जमीन नापीक होते. तसेच हे मासे पाळताना त्या माशांना गावागावातून गोळा करून चिकन वेस्ट, कत्तलखान्यातली वेस्ट व नासकी अंडी खायला घातली जातात व ते दूषित पाणी, ज्या पाण्याची ऑक्सिजन लेवल ही 0% आहे, ते दूषित पाणी उजनी नदीत सोडलं जातं व उजनी नदी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना जवळपास 20 लाख लोकांना कॅन्सरच्या विषाणूची लागवण झाली आहे, असा अहवालही आमच्याकडे आहे. त्यामुळे ह्या हानिकारक मासा ह्याच्यावर ताबडतोब कारवाई करून नष्ट करून आणि जे ह्या माशाचं पालन करून तस्करी करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी 29/7 रोजी पुन्हा तक्रारी अर्ज केला, ज्यात मी नमूद केलं होतं की मी 15 ऑगस्ट रोजी प्रांत अधिकारी बारामती यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार. त्यावर माननीय तहसीलदार इंदापूर यांनी मत्स्य विभाग यांना आदेश दिले की आपण सदर ठिकाणी जाऊन शेततळ्यांची पाहणी करा व तिथं जर मासा आढळला तो नष्ट करून त्यांच्यावर आपण रीतसर काय असेल ती कारवाई करा. तसेच आदेश उपविभागीय अधिकारी बारामती यांनी दिले व मत्स्य विभागाने आम्हाला उत्तर दिले की आम्ही 2018 पासून ह्या लोकांवर कारवाई करतोय. अशी 18 नावं त्यांनी आम्हाला दिलेली आहेत, हे आपण बघू शकता. हे मी आपल्याला देईल पण की ह्या लोकांवर 2018 पासून आम्ही गुन्हे दाखल करतोय, पण ह्याच्यावर कडक कायदा नसल्यामुळे हे यांना कायद्याचा धाक बसत नाही. तर एक आपल्याला पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो, लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी एकदा आपल्या भाषणात सांगितलं होतं की मांगूर तस्करी करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करा. मग ह्या मत्स्य आयुक्तांनी ह्या वारंवार एकच गुन्हा करणाऱ्या लोकांवर मोका अंतर्गत कारवाई का केली नाही, तर हा माझा प्रश्न आहे. तर मुळात जे संपादित क्षेत्र आहे व खासगी क्षेत्र आहे तिथं शेततळे बांधण्यासाठी ना पाटबंधारे विभाग परवानगी देतं, ना मत्स्य विभाग परवानगी देतं, ना तहसीलदार साहेब परवानगी देतात. मग हे शेततळे बांधतात कशी? ह्याच्यावर पाटबंधारे विभागाने आतापर्यंत 3 नोटिसा जवळपास 20 ते 25 लोकांना दिलेल्या आहेत. तर आमच्या तक्रारीनंतर मत्स्य विभागाने 19/8/2026 ला इंदापूर कालठणी इथं कारवाई केली. तर कारवाईमध्ये एका ठिकाणी मांगूर मासा सापडला 700 किलोच्या आसपास, तो नष्टही करण्यात आला. पण त्या गावामध्ये जवळपास 150 शेततळे आहेत. त्या 150 शेततळ्यांपैकी 80 शेततळ्यांमध्ये मांगूर मासा आहे. मग एकाच तळावर कारवाई करून प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे का? हा माझा प्रामाणिक प्रश्न आहे. मुळात आता त्या मॅडमनी मला काल एक मेल पाठवला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की हनुमंत अंकुश जाधव यांच्या शेततळ्यामध्ये मांगूर मासा सापडलेला नाही. तर मी आपल्याला 7/12 पण देतो. 7/12 नंबर 74-2, गट क्रमांक 74-2. त्यामध्ये तिथं ज्यांनी जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 12 शेततळे आहेत. त्यांनी सांगताना असं सांगितले की 3 शेततळ्यांमध्ये आम्ही पाहणी केली, तिथं मांगूर मासा सापडला नाही आणि इतर ठिकाणी ऊस लावलेला आहे. तर ह्याच हनुमंत अंकुश जाधववर 2018 साली याच मत्स्य विभागाने मांगूर तस्करीचा व पालनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर एवढंच नाही, तर हे हनुमंत जाधव
मांगूर बीज तस्करी करतात असा माझा वैयक्तिक आरोप आहे. तर मांगूर पालनावर तळ्यांवर कारवाई होते, मग या मांगूर तस्करांवर कारवाई का होत नाही? तर 1960ची जी ही होती कारवाई होती ती अत्यंत गोपनीय होती. मग तिथं काही लोक त्यांना माहिती कोणी दिली, त्या आधी शेततळ्यावर जाऊन का बसली होती? बरं, हा माझा प्रश्न आहे. बरं, कारवाईच्या ठिकाणी तक्रारदाराला बोलवलं जातं का? बरं, तहसीलदार साहेबांनी ह्या सहआयुक्तांना आधीच सांगितलं होतं की तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची आपण काळजी घ्या. मग ह्या मत्स्य आयुक्त सहआयुक्त ज्या मॅडम आहेत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी का बोलवलं, हा असा आमचा सवाल आहे. बरं, कारवाई करण्यात झाली, तिथं आमच्यावर हल्ला झाला, आम्ही रीतसर इंदापूर तालुका पोलीस स्टेशन येथे एनसी नोंदवलेली आहे. मग सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सहआयुक्तांनी त्या लोकांवर का गुन्हा दाखल केला नाही, असाही माझा प्रश्न आहे. बरं, त्या मॅडम असं म्हणतात की पुढेही आम्ही कारवाई करू. मग जवळपास 150 शेततळे आहेत, 80 तळे अजून जिथं आहेत, मी त्यांना नेऊन दाखवू शकतो तिथं मांगूर मासा आहे, त्याच्यावर कारवाई का नाही? बरं, त्यांनी अहवालात असं पण सांगितलंय की हनुमंत अंकुश जाधव यांच्या शेततळ्यात मांगूर मासा सापडला नाही. तर माझ्याकडे पुरावे आहेत, ते मी आपल्याला पण देईन. 27/7/2026 जी उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी यांनी जी धाड केली, त्यानंतर ह्या माणसाने आपल्या शेततळ्यातला मांगूर मासा खाली केला, त्यामुळे तिथं त्यांना मांगूर मासा सापडलेला नाही. एवढंच काय, तर ह्या मॅडम नक्की प्रशासनाचं काम करतात का या मांगूर तस्करांचा? हा एक मोठा पाला पडलेला प्रश्नचिन्ह आहे. कारण प्रशासनाचा पगार घेऊन तुम्ही बेकायदेशीरपणे ह्या लोकांना पाठीशी घालता, हे मला मान्य नाही. आणि ह्यावर पुढे अजून कडक कारवाई व्हावी अशी माझी मागणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून.